मित्रांनो नमस्कार. आपलं यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. छोटी माहिती असते, व्यवस्थित असते. तर आपण कल्टार दिलेला त्याचा रिझल्ट यायला चालू झालेला आहे. झाडाने खूप छान मोहर टाकायला सुरुवात केलेली आहे. तर मोहर टाकताना ज्यावेळेस झाड मोहर टाकतं त्यावेळेस आपण पाणी बंद करायचं वगैरे गेल्या वेळेस सांगितलेलं आहे. तर यावेळेस आपण काय करणार आहोत, मोहर जर बाहेर पडत असेल त्या टायमाला 13-40-13 NPK याची एक हलकी फवारणी करून घ्यायची आहे, जेणेकरून मोहर टाकण्यास आणि पडलेला मोहर जो आहे त्याला सुदृढ ठेवण्यास मदत होते. तेवढं साधारण 1 लिटर पाण्याला 5 ml ची 5 ml म्हणण्यापेक्षा 1 लिटर पाण्याला 5 ग्रॅम या पद्धतीनं फवारणी करा. असा मोहर पाडायला लागला बाहेर तर हा मोहर पण संगोपन होईल आणि जो नवीन येणार आहे त्याला पण निघण्यास मदत होईल. झाडाचे फुटवा वगैरे पण निघत असतील तर ते पण थांबतं आणि मोहर चांगल्या प्रकारे टाकतं झाड. बघा किती लहान झाडाला सुद्धा मोहर बाहेर टाकलेलं आहे. अशा पद्धतीनं फवारणी करा. फवारणी करताना एकतर सकाळी करा ज्यावेळेस गारवा असेल, नसेल तर संध्याकाळी करा. पाणी झाडावर थांबणार नाही ह्याची काळजी घ्या. पाणी जर थांबलं तर चारका बसतो, त्यामुळं सकाळीच फवारणी करून घ्या. धन्यवाद. आपलं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. छोटीच माहिती असते पण कामाची असते. धन्यवाद मित्रांनो.